तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अंकित जाधव ब्लॉग्स. तर आजपासून मी या चॅनलवरती डेली ब्लॉग्स अपलोड करणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे चांदवडला. चला भेटतो आता तुम्हाला गाडीवरती. हो, आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही ऑलमोस्ट इथून आम्हाला 42 किलोमीटर्स आहे चांदवड. तर आता आम्ही निघतो आहे तिकडे देवीला. चला. आणि आता नाश्ता बिष्टा काहीच केलेलं नाही, त्याच्यासाठी थांबूमध्ये काहीतरी मस्त नाश्ता करू आणि मग पुढं जाऊ. तर चहा पितो आम्ही. आता ऑलमोस्ट इथून 30 किलोमीटर बाकी. शाबास. बरं झालं कपड्यांवर नाही सांडायला. 2 मिनिटं थांबायचं ना, आगाऊ पडला असतो. सॉरी. शाबास. केबल पुश 3 सेकंद दाखवा. वाढवा काम करणं कोणी आमच्या साबळेकडून शिकायला पाहिजे. हे बघा. परत निघतोय आम्ही. झाला चहा बी झाला आता आमचा. आता डायरेक्ट भेटू चांदवड. पुढचा जो गणपती मी तर नाही गेलेलो आहे. मी चांदवडच्या देवीला जाऊन आलेलो आहे. गणपतीला मी पहिल्यांदा जाणार आहे, कदाचित हा जाऊन आलेला आहे. हो, आपण आता जाऊन बघूया. थोडासा ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स नाही एवढा आम्हाला. पहिलाच ब्लॉग आहे, थोडा सपोर्ट करा. बाकी पुढं अजून याच्यापेक्षा चांगली ब्लॉग बनवतो आम्ही. तर गाडी माझ्या हातात आली आहे. आता मी थोडीशी हायबुजा पळवतो आमची. गाडी दाखव त्यांना आपली कोणती. अरे गाडी दाखव. गाडी दाखव त्यांना. पेप्टवरती आता आम्ही चाललोय फुल हवा करत. बघू शकताय अशा प्रकारे आणखीच्या अंगावर असे शिरतोडे उडवले गेले. गाडीचे तर बघू शकताय सुद्धा खराब झाले. गॉगल सुद्धा खराब झालेला आहे त्याचा. आणि मी थोडक्यात बचावलेलो आहे. माझ्या अंगावर पण थोडा उडलेला आहे. त्याला काही नाही, चेहऱ्यावर उडला असं तर काय एवढा फरक नाही पडला. आलेलो आहे आपण सध्या. आणि आता वातावरण एकदम प्रसन्न झालंय. वातावरण प्रसन्न झालेलं आहे. वनावर पोचलोय आम्ही इच्छापूर्ती गणपतीला बघू शकता. चाललोय आपण आत. अशा हे बघा. प्रकारे आता तुम्हाला दाखवतो एकदम थोडंसं पुढं गेल्यावर ते. चल बघू आता. फोटोचे भारी. हे बघा. वाव. वाव. इच्छापूर्ती गणपती. इच्छापूर्ती गणेश मंदिर. सर्व इच्छा पूर्ण होतात. चला आता आमची पण इच्छा पूर्ण होईल का नाही काय माहिती. एक तर इच्छा पूर्ण झालेली आहे. आता बघू बाकीच्या होता का नाही. चल लेट्स सी. फायनली आता दर्शन झालंय आमचं. इच्छापूर्ती गणपतीचं आमचं दर्शन झालं. मधला व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं म्हणून मधला व्हिडिओ नाही काढलाय. आता आपण डायरेक्ट जाऊ देवीच्या दर्शनाला. आणि इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकदम मस्त मंदिर आहे खरंच, एकदम भारी. आता डायरेक्ट जाऊ तिकडं. चलो आता फायनली पोहोचलो आम्ही. आता ज्याच्यासाठी मेन आलो आहे आम्ही, रेणुका माताच्या दर्शनासाठी पोहोचलोय. बघू आता. आशीर्वाद आहे, आनंद येऊन दे, एन्जॉय जे कार होऊन दे. हे पकड. रेणुका मातानं कामाला येशील ते आता आईला नाही. आता तिला 1 रुपये फराळ खायला. इच्छा पूर्ण करी नाही तुझी जोडीनं येशील मजा मला नको नाराज कर. उपास दिली आजी आता नाही करीन माझ्या अंबिके. चलो खाली आता नाही आजी चला आईला मला काय तुझ्या विचार तुझ्या विचार आईला एकाच आईला दे. एकाच आईला हो दिले ना आता आजी. नको जाऊ खाली आता ना. हो, जोड घेऊन येशील. जोड जोड जरा भरलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण. बघू साबळेला काहीतरी खेळणी घेऊन टाकू आपण. नाही अंकितला एक मोठी बंदूक घ्यायची. घेऊ ना बंदूक. गर्दी तर एवढी नाही आहे जेवढी आम्हाला एक्सपेक्ट होती. मला अपेक्षा होती. नाही. आम्ही आलोय दुपारच्या टाइम. हां, टायमिंग असा निवडलाय की जेव्हा गर्दी नसेल त्याच
जर रात्री आलो असतो तर भेटली असती कदाचित गर्दी घरी. असते. पण आता तरी नाही. आता तरी सध्या गर्दी नाही. बघू आता चला. कोणाला पण दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही या टायमाला येऊ शकता. आता काय टाइम झाला 2चा टाइम. 2चा टाइम आता चाललोय आता. टीव्ही वाले आले म्हणायचे. हा पब्लिक आपल्या टीव्ही वालेच समजून राहिले. टीव्ही म्हणजे वाले आलं एबीपी माझ्याकडून आलं म्हणायचं. ग्राउंड रिपोर्ट करायला गर्दीत नाही इकडून घेऊन टाक. मंदिरात आहे कोणता मार्ग आहे? हाच ना मार्ग. हाच मार्ग आहे. पब्लिक आपल्याकडे नाशिकवर घुमून हा ना. पाहते. एकच दादा ओम दादा गर्दी लय गर्दी पाकळी. जास्त पब्लिक. नारळ फोडू पण आता. झालंय. रेणुका आता- मातेचं दर्शन घेतलेलं आहे. तर फायनली आम्ही पुढे चाललो. चाललोय. आता आम्ही दाखवतो यात्रा. हो, काय पेढे घ्यायचे ते घेतले. पेढे घेऊन आलो. अजून प्रसाद घ्यायचा बाकी. घ्यायचं घेतो कुठून घ्यायचं? पुढे घ्यायचं. चल घेऊन टाकू. या इकडून या जरा. ना टेस्ट शंभर 110चा पावशेर 100चा पावशेर. कुठला घ्यायचा? मागितला 110 रुपये. त्यापेक्षा कुठला भाजी? दोन्ही बारी ते तांदूळ फेमस आहे. हा, चांगलं पण. किती बोलल्या? हा 100चा पाव 110चा पाव आहे. कमी कमी करायचं काही 90 रुपयाला. हा 90 रुपये. 80 80 चौकशी करून पैसे तुम्हाला 80 कुठे भेटला ना मला पैसे देऊ नका. 80 चला 80 नाही एवढं नका. दादा 80. मी का म्हणतो चौकशी पडले वरची पैसे द्या आम्हाला आता नका देऊ पैसे. चला फायनली पेढे पण घेतले आम्ही. हा, चला डिस्काउंट करून घेतले 90 रुपयाला. त्यांना म्हटलं कॅमेरा जरा फिरवा. ब्लॉगमध्ये आणतो म्हटलं तुम्हाला. त्यांनी देऊन टाकले मला. ब्लॉगमध्ये? ब्लॉगमध्ये घेऊ म्हटलं, त्यांनी देऊन टाकले. त्यांना काय माहिती आमचे 500 सबस्क्रायबर सुद्धा नाही. चला थोडासा फायदा झाला, काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा. एवढे चांगले कपडे घालून आलो होतो मी. कपड्यांचा झाला आहे शिवयती, पण आता देऊ नाही शकत देवाच्या ठिकाणी. सगळं याच्यामुळे झाले आणि मला सांगितलं नाही मागून ट्रक येतोय. आत्ता जी राईड दाखवली तुम्हाला त्याच्यात मला बसायची इच्छा होती, पण आता आमचं साबळे घाबरतोय त्याच्यामुळं नाही बसता येणार. असं या बाजूने आहे ना, म्हणजे तू कॅमेरामध्ये येशील म्हणजे फट्टू आहे आमचं साबळे असं म्हणण्यात काय हरकत नाही. पण आम्ही काही खाल्लेच नाही तर आम्ही टोरंटोमध्ये कसं बसू शकतो? काहीतरी फालतूचं कारण त्यांनी तयार केलेलं आहे. टायमावरतीच आम्ही असं आलो आहे की आम्हाला काही भेटणार नाही पाळण्यात वगैरे बसायला. आमचा प्लॅन होता की बसू म्हटलं कशात तरी. हा बसणार नाही पण याला बसवलं असतं बसवलं काहीतरी. असतं पण काय आता ते पण भेटलं. नसीब मेरे साथ है. तुला बी चाय पिते अंडा घेते. गाडी बढ़िया दी चाय. ये देखो ये हमारे, आपका नाम? आरकम भाई. ये देखो इधर चांदबड़ में इनका टी पॉइंट है. इधर भारत पेट्रोलियम के एग्जैक्ट बाजू में. अगर आप चांदबड़ में आओगे तो यहाँ पे चाय पीने ज़रूर आइएगा. बढ़िया दी चाय. आपण पिलाय आता आम्ही तिथं. पैसे घेत नव्हता बावड्या तो, पण आता दिले त्याला पैसे. कधी कोणाचे पैसे घ्यायचे नाही. किती तरी आपलं काय एवढं मोठं चॅनल पण नाही, पण त्याला थोडक्यात रेकॉर्ड केला आपण. तो फ्रीमध्ये देत होता पण नाही घेतला. चला आता फायनली काहीतरी खाऊ म्हटलं तर आम्हाला पाववडा इकडं दिसतोय. तेव्हा इकडं आलं आणि ते दुकानाचं नाव आहे भट्टा व नाश्ता कॉर्नर. चला आता खाऊ काहीतरी. काय घ्यायचं? काय 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 मिसळ वडा रस्सा सँडविच पावडा वडापाव. पावडा आहे ना? मी पावडा आहे. 2 दे. कॅमेरा ब्लॉगिंग करतोय. काकांना घेऊन टाक.
काकांच्या दुकानात दोन द्या ना. सो आता इथं टोल नाक्याला थांबलेलो आहे आम्ही. पेरू घेतले. इथे जे पेरू भेटतात ते खूप मस्त भेटतात टोल नाक्यावर. इथून घ्यात जा पेरू. पिंपळगावचा जो टोल नाका आहे तिथे मी नेहमी घेतो. आता आम्ही किती घेतले रे आपण? 1.25 किलो घेतले. हे बघा आता फायनली आम्ही लँड झालो आहे आमच्या ओझरमध्ये. आणि आता आम्ही बनवतोय साबळेचा सुंदरी सुंदरी जे नवीन ट्रेंडिंग सॉन्ग आले त्याचा एक रील बनवायचा आहे त्याचं म्हणणं आहे. तर तो आता बनवू. घरी आलो आहे आणि आता हा व्लॉग एंड करतो आहे मी. सो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा होता व्लॉग. चला बाय.